नमस्कार बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्रातील ही योजना लाभार्थ्यांसाठी आजची ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? मार्च महिना लागून गेलेला आहे, 4 तारीख उलटून गेलेली आहे मित्रांनो, तरी पण हप्ता येण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मार्चचा हप्ता कधी येणार? तर या ठिकाणी या योजनेअंतर्गत खालील 5 योजनांचे लाभार्थी यामध्ये समाविष्ट आहेत मित्रांनो. संजय गांधी निराधार योजना, ज्यामध्ये निराधार गरजू व्यक्तींना आर्थिक मदत दिली जाते. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाची योजना आहे मित्रांनो. इंदिरा गांधी पेन्शन योजना, केंद्र सरकारकडून वृद्ध व्यक्तींना दिली जाणारे पेन्शन. आणि इंदिरा गांधी विधवा महिला योजना, त्यानंतर आहे इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना. तर या ठिकाणी दिव्यांग नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर वृद्ध असाल, विधवा असाल किंवा गरजू व्यक्ती असाल, दिव्यांग असाल, असे निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती थेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो. या सर्व योजनेचे लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हप्ते त्यांना बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. म्हणूनच जर मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही योग्य लाभार्थी आहेत. आणि पुढील मार्च हप्त्याची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो. 2026 या वर्षामध्ये हप्ते आधीच्या तुलनेमध्ये थोडे लवकरात लवकर येत आहे मित्रांनो. आधी इलेक्शनच्यानं आणि आचारसंहितेच्यानं तुम्हाला विलंब करावा लागला होता मित्रांनो, पण तसं आता दिसून येत नाही. दर महिन्याला हप्ते तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहे DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये. या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहे मित्रांनो. फेब्रुवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर अवघ्या 2 ते 4 दिवसाच्या आतच मार्च महिन्याचा हप्ता वाटपाबाबत सरकारने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. अशी माहिती आज या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. निर्णय म्हणजे पुढील टप्प्याची सुरुवात. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या वितरणाच्या प्रक्रिया सुरू होण्यासाठी प्रशासकीय कामकाज चालू झालेले आहे. तर आपण समजू शकतो की म्हणूनच या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो. सध्या मार्च महिन्याचा हप्ता कोणाच्याही खात्यामध्ये जमा झालेला नाही. अद्याप एकाही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्चचे पैसे आलेले नाही. तरीही सोशल मीडियावर गावागावामध्ये अफवा पसरण्यात येत आहेत की मार्चचा हप्ता आला, माझ्या खात्यामध्ये मार्चचा हप्ता आला, तुमच्या खात्यामध्ये का बरं आलं नाही, अशी अफवा या ठिकाणी, अशी जी माहिती आहे, अशी जी फेक माहिती आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाण्याची काहीच गरज नाही मित्रांनो. लाभार्थ्यांना SMS द्वारे माहिती दिली जाते. जोपर्यंत अशी अधिकृत सूचना येत नाही तोपर्यंत पैसे जमा झाले असे समजू नका. म्हणूनच कृपया घाई करू नका, निष्कर्ष काढू नका आणि चुकीची माहिती पुढे पाठवू नका. आता एक महत्त्वाची प्रक्रिया समजून घेऊया. संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता थेट अचानक खात्यामध्ये जमा होत नाही. त्याआधी एक अधिकृत प्रक्रिया असते. हप्ता वितरण सुरू होण्यापूर्वी संबंधित पोर्टलवर एक अधिकृत SMS किंवा नोटिफिकेशन टाकले जाते. हा मेसेज म्हणजे काय? हा मेसेज म्हणजे स्पष्टपणे सांगितले जाते की हप्ता कोणत्या तारखेपासून वितरणाला सुरुवात होणार आहे. उदाहरणार्थ 5 मार्चला जर हप्ता वितरणाची तारीख जाहीर केलेली असेल तर त्यापूर्वी 5 मार्च पूर्वी ती प्रक्रिया सुरू पैसे येण्याआधी तुमच्या जे सरकार आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असते मित्रांनो. तर म्हणजेच पैसे पडण्याआधी सरकारकडून अधिकृत सूचना GR काढण्यात येतो. त्यानंतर हे जे पैशाची रक्कम आहे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते DBTच्या माध्यमातून. हे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहे ट्रान्सफर केले जाते. तर मित्रांनो 5 ते 6 मार्चच्या दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जाणार आहे मित्रांनो. मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की ही अधिकृत अंतिम तारीख नाही, पण सध्या माझ्या मते ही तारीख गृहीत धरण्यात येते मित्रांनो. कारण आता विलंब न करता ही जी प्रक्रिया आहे, जी लवकरात लवकर मार्च महिन्याचा जो हप्ता आहे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर येईल, अशी
माझा निष्कर्ष आहे मित्रांनो, तर सरकार पण यामागे काम करत आहे. GR आता 2-3 दिवसात येणार आहे. 5 ते 6 मार्चच्या दरम्यान हप्ता जमावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की अधिकृत अंतिम तारीख नाही, पण सध्या अशी शक्यता सांगितली जाते की याचा अर्थ काय, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर फार मोठे अंतर ठेवले जाणार नाही. लगेचच मार्च महिन्याचा हप्ता देखील यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया मार्च हप्ता उशिरा आला तर काय करावे. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न समजा, 5 ते 6 मार्चपर्यंत पैसे आले नाही तर काय करायचे. सर्वप्रथम घाबरून जाण्याचे काही कारण नाही, कारण की तांत्रिक कारणामुळे अडचण येऊ शकते. तांत्रिक कारणांमुळे विलंब लागू शकतो. बँक प्रोसेसिंग, सर्व्हर अपडेट किंवा प्रशासकीय प्रक्रिया यामुळे विलंब होऊ शकतो. अशा वेळी वारंवार बँकेत जाऊन गर्दी करू नका. SMS पैसे तुमच्या खात्यामध्ये आले की नाही हे SMS द्वारे तुम्हाला समजते. मित्रांनो, बँक खाते तपासताना कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मार्चचा हप्ता जमा झाला की नाही हे पाहताना तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे एकदा तपासून बघा. तसेच मोबाईल नंबर हे बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही हे सुद्धा तपासून बघा. जर मोबाईल नंबर अपडेट नसेल तर बँकेत जाऊन ते अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर येणार मित्रांनो, आणि तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. अनेक जण या ठिकाणी मला कमेंट करून विचारत आहे की हप्ता वितरणावेळी पोर्टल काही काळासाठी बंद का असतं. याचे कारण असे आहे की कालावधीमध्ये डेटा अपडेट, मंजुरी प्रक्रिया आणि वितरणाची अंतिम कारवाई केली जाते. म्हणूनच पोर्टलवर तात्पुरतं निष्क्रिय केलं जातं, त्यामुळे बंद केलं जातं. तर पूर्णपणे तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव असतं मित्रांनो. आता या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुढील अपडेट तुम्हाला कशी आणि कधी मिळणार. ज्या क्षणी शासनाकडून अधिकृत नोटिफिकेशन जाहीर होईल किंवा लाभार्थ्यांना SMS देण्यात येईल त्या ठिकाणी, आणि शासन जेव्हा GR काढेल तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागेल मित्रांनो. तुमचे पैसे कुठेच जाणार नाही. आणि सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. यामुळे 8 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत किंवा उद्या परवा सुद्धा तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे मित्रांनो. कारण की जे 2 महिन्याचे जे हप्ते आहेत ते सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. तरी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस जे अधिवेशनामध्ये मार्च एंडिंगपर्यंत एप्रिल महिन्यापासून तुमचा जो हप्ता आहे तो सध्या 500 किंवा 1000 रुपयानं वाढू शकतात मित्रांनो, असं सरकारचं अधिवेशनामध्ये मत होतं. या ठिकाणी सध्याच्या माहितीनुसार 5 ते 6 मार्च दरम्यान हप्ता जमावण्याची शक्यता आहे, पण ही अंतिम अधिकृत तारीख नाही. जोपर्यंत शासन अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तर इथे लक्षात घ्या, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाची अपडेट, सरकारी योजना, शेतकरी योजना तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.